प्रताप, आय एम सॉरी. काय झालं? आपण बाळासाहेबांना वाचवू नाही शकलो. का? आम्ही खूप प्रयत्न केले, वाव, पण उपचारादरम्यान पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक आला आणि त्यातच तो गेला. प्रताप, सावराच होताला सावरा. प्रताप, शांत व्हा तुम्ही. सावर स्वतःला सावर, रडू नकोस. प्रताप, आय एम सॉरी. प्रताप, आय एम सॉरी. प्रताप, बाळासाहेब जसा तुझा
भाऊ होता, तसा माझा जवळचा मित्रही होता. मलाही तुझ्या इतकंच दुःख होतंय. त्याची आठवण मलाही येईल. गप्प. हां सांभाळ सांभाळ. आपण त्यांना वाचवू नाही शकलो, पण आपण त्याचे डोळे, त्याची त्वचा दान केली तर. त्यामुळे एखाद्याला दृष्टी मिळेल, एखाद्याचा जीव वाचेल. बाळासाहेबांच्या अवयवदानामुळं त्याचं अस्तित्व राहील आपल्यात, आणि मलाही त्याच्यासाठी काहीतरी केल्याचं समाधान मिळेल. माझ्या भावाची तुम्ही मित्र आहात म्हणून, आणि इथं डॉक्टर म्हणून मी माझा राग आवरतो. वेळ काय, प्रसंग काय, आणि स्वतःच मार्केटिंग करताय. लाज नाही वाटत? खूप वेळा असे प्रसंग घडतात की आपले गैरसमज आणि अंधश्रद्धा आणि अवयवदानाची माहिती नसल्यामुळं आपल्या अवयवदानाची संधी निघून गेलेली असते. अहो, काल विजयचा मेडिकल कॉलेजमधला प्रवेश निश्चित झाला आहे, आणि तुम्ही त्याला कमिटमेंट दिली होती की प्रवेश निश्चित झाला की आयफोन घेऊयात म्हणून. हो हो, माहिती आहे, मला माहिती आहे. आपण आज संध्याकाळी खरेदीला जाऊ, चालेल? हो हां, पण त्याआधी गाडी स्वच्छ धुवून घे. हो बाबा. येस येस. नक्की. अहो, विजयची गाडी धुवून झाली की मला सांगा, तोपर्यंत मी जरा पडतो. चला, फोन खरेदी. थँक्यू बाबा. प्रताप आणि विजय दोघांचीही परिस्थिती बिकट आहे. शरीराचा खूपसा भाग भाजलाय. अशा पेशंटना त्वचारोपण हा एकच चांगला उपाय आहे. मी डॉक्टर नेहतांना फोन केला, बघू ते काय म्हणतायत ते. हां, तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्वचा अवेलेबल झालेली आहे. थँक्यू. हां, पण एक अडचण आहे. काय? ती एका व्यक्तीला पुरेल इतकीच आहे. अरे, मुलगा की नवरा, कोणाला वाचवणार? प्रताप की विजय? प्रताप की विजय? प्रताप की विजय? अहो, काय झालं? मला काहीतरी विचित्र स्वप्न पडलं. कसलं? माझं काहीतरी चुकलं असं मला वाटायला लागलं. भाऊंच्या दवाखान्याजवळी त्यांच्या मित्राशी मी फार रागावून बोललो. त्यांच्या विचारांना समजून घेताच बोललो. चुकलंच माझं. हे माझ्या अर्धांगिनी, काय? माझ्यासाठी
कृपया दवाखान्यात जा आणि डॉक्टरांनी सगळं व्यवस्थित बोलून घे. अवयव दानाविषयी पूर्ण माहिती घे ठीक आहे. प्लीज माझ्यासाठी. हो हो. मगच मी ती सर्व माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोचवू शकेन. बरं. बरेच वेळा असं होतं की व्यक्ती मृत पावली तरीही त्या व्यक्तीशी एक भावनिक नातं असतं नातेवाईकांचं. त्यामुळं मग नेत्रदान केलं किंवा त्वचादान केलं तर आपल्या जवळच्या व्यक्तीचं चेहऱ्याचं विद्रुपीकरण होईल अशी एक भीती असते नातेवाईकांच्या. तर त्या संदर्भात काय सांगाल? नाही, चेहरा विद्रूप वगैरे असं काही होत नाही. आणि अशा अवस्थेमध्ये भाजलेली व्यक्ती जी आहे तिला इतक्या वेदना होत असतात, ती अशी व्यक्ती अक्षरशः मरणी यातना भोगत असते. आणि अशा परिस्थितीमध्ये जर त्वचा प्रत्यारोपण केलं तर त्या व्यक्तीच्या वेदना 70 ते 80% कमी होतात. एवढंच नाही तर अशी व्यक्ती जगण्याचे चान्सेस पण वाढतात, अगदी 80 ते 90% आणि काय आहे की आपल्या व्यक्तीचे डोळे ज्यावेळी आपण दुसऱ्या व्यक्तीला देतो तेव्हा ती नेत्रहीन व्यक्ती या डोळ्यांमुळे हे सुंदर जग बघणार ना. त्यामुळे अवयवदानाचं महत्त्व प्रत्येकानं लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणून तर आम्ही म्हणतो, मरावे परी नेत्ररूपी उरावे. तू डॉक्टर झालास की आपण सगळे मिळून अवयवदानाची चळवळ घडवून आणू, अनेक जणांचे प्रबोधन करू, जास्तीत जास्त लोकांना मृत्यूशैलेवरून परत आणू आणि मृत्युंजयाचे खरे उपासक बनू. आज आपल्या भारत देशामध्ये अवयवदान न झाल्यामुळे दरवर्षी जवळपास 5 लाख लोक मृत्युमुखी पडत आहेत. याकरता आम्ही द फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन मुंबई आणि यशोदर्शन फाउंडेशन कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने हे पवित्र काम गेली 10 वर्ष अखंडपणे करत आहोत. आमची समस्त जनतेला विनंती आहे, या अभियानात सहभागी होऊन अशी आशा करूया की अवयवदानाच्या अभावामुळे आपल्या देशामध्ये कोणाचाही मृत्यू होऊ नये. आपल्या आयुष्यात खरा आनंद देण्याचे काम हे अवयवदानाचे काम करत आहे. तर या अवयवदान अभियानात सर्वजण सहभागी होऊया.